मित्रांनो, मी कोकणी साहिल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज शनिवार आहे. सांगितल्याप्रमाणे मी संडे टू संडे ब्लॉग बनवणार होतो, पण आज घरी लवकर आलो आहे, त्याच्यामुळे मी ब्लॉग बनवतो आहे. संध्याकाळचे 7 वाजलेत परफेक्ट आणि दिवाबत्तीचा टाईम झाला. मी पण दिवाबत्ती करतो आहे कारण आमच्या घरातले सर्व गेलेत गावाला. दादाचं लग्न आहे मंडेला, काकाच्या पोराचं. मला काय सुट्टी भेटली नाही, त्यामुळे मी नाही गेलो. तर मी बत्ती लावल्यावर फिरायला जाणार आहे. फिरायला म्हणजे असंच गाडी घेऊन, मला खूप दिवस गाडी नाही चालवली, त्यामुळे गाडीला घेऊन जाणार आहे. तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि मेन म्हणजे जाणार आहे मी सिद्धिविनायक मंदिरात आमच्या विरारला आहे. सो तुम्ही माझ्यासोबत कंटिन्यू राहा. आणि उद्या आम्ही जाणार होते रिसॉर्टला. उद्या पण ब्लॉग आला असता, पण सर्व रिसॉर्ट सुट्टी असल्यामुळे सर्व रिसॉर्ट फुल आहेत. आम्ही कॉल केलेला, खूप रिसॉर्टला कॉल केले, सर्व रिसॉर्ट फुल आहे. त्यामुळे उद्याचं तर प्लॅनिंग कॅन्सल झालं आहे. आता बघू, उद्या रात्री समजेल, मित्रांचा कॉल येईल कुठे जायचं कुठे नाही, की घरी झोपायचं आहे. सो तुम्ही माझ्यासोबत कंटिन्यू राहा. आणि हा ब्लॉग आहे तो आज इकडेच एंड येईल. इकडेच म्हणजे आज रात्रीचं एंड करेन मी. उद्या जर कुठे गेलो तर उद्याचा नवीन ब्लॉग बनवेन. सो तुम्ही माझ्यासोबत कंटिन्यू राहा. चाललो आहे मी गाडी घेऊन, दाखवतो तुम्हाला. ही बघा आपली गाडी, कवर घालतो मी. चायला हे कोणी ठेवलं आहे? गाडी इथे पाठी दादाची गाडी असते. मी आता काय झालं, खोलत नाही. चाललंय, डोअर लाईट येते, खूप गरम पण होत आहे. चला आपण ते गाडी स्टार्ट करू. थोडा वेळ, तर जास्त वेळ तर नाही, थोडा वेळ तुम्हाला दाखवेन, कारण एक हाताने जास्त मला ड्रायव्हिंग जमत नाही. तुम्हाला मी आता सिद्धिविनायक मंदिराच्या इकडे गेल्यावरच तुम्हाला मी दाखवेन, कारण मध्ये खूप खड्डे आहेत, नारंगीला फाटक बिटक पडतं, त्याच्यामुळे रस्ता खराब आहे. त्यामुळे मला गाडी चालवायला जमणार. सो आपण पुढे भेटू. इकडे काय जास्त गाड्या नसतात, ग्लोबल सिटी आहे, कारण इकडे सगळ्या बिल्डिंग आहेत, त्यामुळे इकडे जास्त गाड्या नाही. आपण मंदिरात जातो, पण मंदिरात कॅमेरा अलाउड आहे की नाही माहीत नाही. मी जेव्हा पहिल्यांदा गेलो तेव्हा अलाउड होता, बाहेरून अलाउड आहे, पण आतमध्ये नाही. आता बंद केलं आहे. पाहू शकता ग्लोबल सिटी, सुंदर. शांत वातावरण आहे मित्रांनो इकडचं, एकदम शांत. मंदिर पण येईल आता. केवढा मोठा स्पीड इकडे. आरती सुरू आहे, आपण पण जाऊन झालो. गाडी लावूया, पार्क करूया आणि आपण जाऊया. भेटू मंदिरात. आपण फोटो काढायला पूर्णच मनाई आहे, व्हिडिओ काढायला पण, त्यामुळे आपण काढू शकत नाही. पूर्ण इकडे मंदिर आहे, ते मंदिर पण दाखवतो. मस्त पाठी आलो आहे मी इकडून. सिद्धिविनायक मंदिर आहे, खूप गर्दी पण आहे आतमध्ये. दर्शन घेतलं आणि बाहेर आलो. मस्त मंदिर आहे इकडे. पहिलं एवढं काय नव्हतं, पण आता खूप स्ट्रिक्ट केलं आहे, कारण मनाई स्ट्रिक्ट रूल तर लागायला पाहिजेत, कारण CCTV वगैरे लावलेत, चोरी बिरी होतात म्हणून. आता तर फोटो काढणं पण बंद करून टाकलं आहे पूर्ण. व्हिडिओ कुणालाच अलाउड नाही, सिक्युरिटी आहे आतमध्ये. त्यामुळे ना आरती चालू आहे, मी दर्शन घेतलं आणि बाहेर आलो. सो आता चाललो आहे मी. आता बघतो कुठेतरी जातो म्हणजे कॉलेज साईडला जातो आहे, ते पण मी तुम्हाला दाखवेन. सो तुम्ही माझ्यासोबत कंटिन्यू राहा. चला आता आपण निघतो आहे, पुढे जाऊया कुठेतरी. लाईट येते तोंडावर. मंदिर सुंदर मंदिर आहे, सुंदर मंदिर एकदम.
ग्लोबल सिटी आहे, ग्लोबल सिटी. भेटू आपण पुढे पुढे तुम्हाला मी कंटिन्यू करतो, तुम्ही असं कंटिन्यू. मस्त इकडे नाईट ड्राईव्हला तर खूप मजा येते, कारण अंधार असतो आणि गाडी चालवणं खूपच मजा असते. आणि थंडीच्या वेळेला तर खूपच मजा असते, कारण थंडी परत तुम्हाला वाटत असेल मी जॅकेट घेतलं, पण मला गाडीवर खूप थंडी वाजते, त्याच्यामुळे मी जॅकेट घालतो आणि मला ती पहिल्यापासून सवय आहे, त्यामुळे मी घालतो. तर हे बघा बिल्डिंग, एवढ्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत. चला आपण भेटू पुढे, काहीतरी खाऊया. आपण विचार करतोय पाणीपुरी खायचा, पण मन नाही पाणीपुरी खायचं. मन करतंय पाणीपुरी खायचं, पण दुकान कुठे काही दिसत नाही. पण कॉलेजच्या इथे जाऊन बघू काय आहे की नाही ते. सो तुम्ही माझं कंटिन्यू करा. वाव, सुंदर गाडी. कॉलेज आहे, खूप मोठं कॉलेज आहे. तुम्हाला सकाळचं एकदा दाखवेन मी काहीतरी. खूप मोठं कॉलेज आहे. आणि इकडे पॅराडाईज गावले आहे, हे पण खूप मोठी बिल्डिंग आहे. या कॉलेजच्या इथं आहे. आता आपण जाणार काहीतरी खायला. पप्पांचा कॉल आहे, पप्पा बोलते रोहायच्या पुढे. माझ्या नशीब त्यांना बसायला तरी भेटलं. तर आम्ही गावाला गेलो तेव्हा खूपच गर्दी होती. खूपच गर्दी काय, AC मध्ये माणसं आलेले जनरलवाले, TCने हाकलून दिलं सगळ्यांना. 200 वाले टिकट में 200 रुपये के टिकट में, सॉरी 1200 वाले टिकट में 200 रुपये वाले आने के, तो क्या करना पड़ेगा पब्लिक. फिर हाँ, चलो अपन मिलते हैं अभी आगे. इधर अपन कुछ तो खाएंगे. सो भेटूया आपण पुढे. तुम्ही माझ्यासोबत कंटिन्यू राहा. विचार केला आणि शेवटी आलो आहे पाणीपुरी सेंटरला. कृष्णा पाणीपुरी सेंटर गर्दी आहे. आपण बघूया. चला आता आपण जाणार आहोत पाणीपुरी नाही, दहीपुरी खाऊ. दहीपुरी. सो चला आता आपण खाणार आहोत दहीपुरी. कृष्णा पाणीपुरी. 1 प्लेट दहीपुरी दो. काका आपला दहीपुरी बनवतोय. आणि इकडे आपल्या आलेली आहे दहीपुरी मस्त अशी. मी खातो, तुम्ही माझ्यासोबत कंटिन्यू राहा. ये बात मैं उसको बोली थी कि नहीं उसको. खाऊन आता आपण निघूया घरी. खूप वेळ झाला आहे, वाजले 8:30. घरी निघूया आता आपण. मस्त होती, सॉरी शेवपुरी नाही दहीपुरी होती ती. निघूया आता आपण घरी. टाईम पण खूप झाला आहे, वैताग आला आहे मला आता. सो तुम्ही माझ्यासोबत मित्रांनो घरी आलो आहे. 9:30 वाजले. खूप फिरलो. आता जेवेन मम्मीने जाताना जेवण बनवून ठेवलं आहे. मम्मी पोचेल 10:30पर्यंत गावाला. तर जेवेन झोपेन आणि उद्या लेट उठेन, कारण उद्या संडे आहे, त्यामुळे आपल्याला उठवायला तर कोण नाही. तर घरी असले की चावचाव असला की आवाज आल्यावर जाग येते. उद्या तर कोण नाही, काय माहिती, देवाला माहिती मी उद्या किती वाजता उठेन ते. तर आपण नवीन ब्लॉगने एका भेटूया. तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला सांगायचं राहिलं मित्रांनो, मी गावाला गेलो तेव्हा एक व्हिडिओ काढली. आम्ही क्रिकेट खेळायला गेलेलो सर्वजण. यश भांडत होता की आपला 4 कुठून गेला, त्याच्यावर ती व्हिडिओ आहे. पण ती मी व्हिडिओ टाकायचं विसरले. तुम्ही त्या कोकण इज माय लाईफ या इंस्टाग्राम चॅनलला जाऊन तुम्ही ती व्हिडिओ पहा आणि चॅनलला फॉलो पण करा, लाईक पण करा आणि शेअर पण करा. खूप छान चॅनल बनवलं. आपल्या राजभावाचं चॅनल आहे ते. खूप मोठं करायचं आहे त्या चॅनलला आणि ह्या चॅनलला पण. सो आपण एका नवीन ब्लॉगने भेटू. सो आता बाय.